अहो तो हा महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी रात्रंदिवस झुंजत राहिला. त्याच्या अंधारातून एक एकटा सूर्य ठरला. गर्वाने आम्ही ज्याला देवाची जागा बहाल केली, कारण माझा राजा 33 कोटी देवांनाही पुरून नाही उरला आणि स्वर्गात गेल्यावर त्यांना देवांनाही झुकून मुजरा केला असा रयतेचा राजा, जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज. मंडळी, जाधवागरची लेक सून म्हणून आली. शहाजी राजांचा संसार सोन्यापरी सजून गेली. अहो स्वराज्याची ज्योत स्त्री शक्तीची ऊर्जा स्त्रोत होऊन गेली. मना स्वराज्याची ठिणगी पेटून गेली. पदरीचा शिवबा संभा या स्वराज्यावर ओळून गेली. मायेचा राजा रयतेचा सर्जा या स्वराज्यासाठी घडून गेली. अहो वाघिणीचं काळीज होतं तिजन वाघतीच्या पोटी स्वराज्याचा ध्यास म्हणे आणि जगदंब तिच्या ओठी. आभाळाला पुत्र जिथं मोगलाई पडली छोटी आणि तिनं हिरवा चुडा घाललेला त्या नाजूक हातात तलवार धरली होती तर राजमाता मासाहेब जिजाऊ. महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलेला हर एक जातीचा हर एक धर्माचा माळा उठून उभा राहिला तर अख्खं स्वराज्य निर्माण होईल ही भावना तळागाळापर्यंत रुजवणारे स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले. ज्या महापुरुषाचं नाव जरी घ्यायचं म्हटलं तरी डोळ्याचा कळा पाण्याने आपोआप पाणवल्या जातं. अहो तो आपल्या मृत्यूच्या वेळी सांगत राहिला, अहो आबासाहेब आभाळ एवढ्या डोळ्यातून पाहत असाल हो मला, मात्र तुमचा आभाळ एवढं रूप पाहायला मला डोळे उरले नाही हो. ज्या मुखानं गायलं जगदंबाचं बोल, ज्या मुखानं घातली तुम्हाला साथ आबासाहेब ती जिभे उरली नाही हो. पण एक सांगतो आबासाहेब, माझ्या रक्ताचा अभिषेक घालून या स्वराज्याचं मंदिर पवित्र होणार असेल आणि शिवपुत्र म्हणून जर माझी मृत्यूशी ओळख होणार असेल ना तर त्या रायरेश्वरच्या जगदेश्वराला एक प्रार्थना करेल की बाबा या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला घालताना, या महाराष्ट्राच्या मातीची सेवा करताना मला एकदा नाही हजार वेळा जन्माला घाल, पण ज्या ज्यावेळेस जन्माला घालशील त्यावेळेस शिवपुत्र म्हणून जन्माला घाल असे सांगणारे धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज. अरे जिंकून देखील दुनिया सारी औरंग्या इथेच रडला होता, कारण माझ्या महाराष्ट्राच्या रणरागिणी त्याला नडल्या होत्या. त्या महाराणी ताराबाई राणीसाहेब यांसारख्या सर्व महान विभूतींना मी प्रथमतः राजगड कन्या हरिभक्तीपरायण अनुजाताई पानसरे तुमच्या सर्वांच्या टाळ्यांच्या गजरात विनम्र अभिवादन करते. आज सोमजाई ग्रामस्थ मंडळ खैरे यांच्या विद्यमानाने वीर संभाजी मित्र मंडळ खैरे बीरवाडी यांनी श्री छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळा हा 10वा वर्ष आहे. या 10व्या वर्षानिमित्त खरं तर आदरणीय आमचे हरीश दादा यांच्या संपर्कातून मला इथे येण्याचा योग आला. सर्वांना मनापासून धन्यवाद देते. उपस्थित सर्व माता भगिनी आहेत, सर्वांना मनापासून धन्यवाद देते आणि या ठिकाणी माझ्या व्याख्यानरूपी सेवेला सुरुवात करते. मंडळी, या जगाच्या पाठीवरती जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाचं ध्येय ठरलेलं असतंच असं नाही, पण आपली सुख दुःख बाजूला ठेवून समाजाचा विचार करणारी माणसं खरं तर ध्येयवेडी असतात किंवा ध्येयवादी म्हणायला पाहिजे. कारण ही लोक अशा वाटेने प्रवास करतात, त्या पाऊल वाटेने निर्माण होणारे जे पाऊल खुणा आहेत या शतकानुशतके आपल्यासाठी मार्गदर्शक किंवा दिशादर्शक ठरत असतात. आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्याचा जो प्रवास आहे तो प्रवास आपल्या तुम्हा प्रत्येकासाठी हा दिशादर्शक आहे आणि आदर्शवादी. संभाजी महाराजांचं सगळ्यात मोठं वेगळेपण सांगायचं झालं तर छत्रपती संभाजी महाराज हा एकमेव असा राजा आहे, हा एकमेव असा महापुरुष आहे ज्या महापुरुषाच्या वाट्याला आलेला आयुष्याचा जो खडतर प्रवास आहे तो खडतर प्रवास एकमेव छत्रपती संभाजी राजांच्याच वाट्याला आला. कैक राजे जन्माला आले, कैक महाराजे जन्माला आले, कैक सम्राट जन्माला आले. अहो नेपोलियन बोनापार्ट असेल, सिकंदर असेल, ही माणसं काही काळ आमच्या लक्षात राहिली आणि विसरून गेली. मात्र छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज आपल्यातून जाऊन कित्येक वर्ष झाली, ही काळाच्या पडद्याआड गेली तरी सुद्धा आजही आमच्या माणसांच्या काळजातून जाऊ शकली नाहीत. याचं कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या आयुष्याचा खडतर प्रवास आहे. बघा,
14 मे 1657 रोजी पुरंदर किल्ल्यावरती सईबाई राणीसाहेबांच्या पोटी 3 मुलींच्या पाठीवरती पुत्ररत्न प्राप्त झाले. सगळीकडे आनंद आनंद झाला. पुत्राचं नाव काय ठेवायचं, पुत्राचं नाव काय ठेवायचं. आणि जिजाऊंनी आपले थोरले पुत्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजी नाव होतं. फार पराक्रमी हा संभाजी कलंगिरीच्या लढाईमध्ये धारार्थी पडला आणि त्याच्या स्मरणार्थ जिजाऊंनी संभाजी हे नाव या बालकास दिलं. पण संभाजी राजांचं बघा ना, अहो जन्मापासूनच नियतीनं त्यांच्यासोबत जणू काही संकट ही त्यांच्यासोबत बांधूनच पाठवलं होतं की काय असा प्रश्न पडायला लागतो. राजे मोठे होता येत ना होता येत आईचं आजारपण, सईबाई राणीसाहेबांचं आजारपण वाढत चाललंय. अहो दुधाचा प्रश्न पडला आणि जिजाऊंना धाराव नावाच्या गाडे पाटलांची सून तिची व्यवस्था ही दूध आई म्हणून शंभू राजांसाठी केली. राजे बोलता येत ना बोलता येत, अहो राजे बोलता येत ना बोलता येत सईबाई राणीसाहेबांचं निधन झालं. अहो एकीकडे मातृछत्र हरपलाय आणि दुसरीकडे पितृमायेसाठी राजांचा जीव कासावीस होतोय का. अफजल खान रूपी संकट स्वराज्यावरती चालून आले. बघा अफजल खानाचा प्रसंग आम्हाला ही गोष्ट शिकवतो, ज्यावेळेस प्रश्न समाजाचा येतो, ज्यावेळेस प्रश्न समाजात काहीतरी कार्य करायचा येत असतो, त्यावेळेस आपली वैयक्तिक सुख आणि आपली वैयक्तिक दुःख ही बाजूला ठेवायची असतात आणि समाज कार्य पहिलं करायचं असतं. स्वतःच्या पत्नीचं निधन झालंय तरी राजे अफजल खानाला फाडायला त्या ठिकाणी प्रतापगडावरती गेले. एकीकडे मातृछत्र हरपले आणि पित्याच्या मायेला मुकलेला हा बाल शंभू मात्र जिजाऊंच्या मायेच्या प्रेमेच्या उभेखाली लहानाचा मोठा होऊ लागलाय. मी आवर्जून सांगेल जर आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज समजून घ्यायचे असतील, आम्हाला धर्मवीर संभाजी महाराज समजून घ्यायचे असतील तर आम्हाला आधी जिजाऊ समजल्या पाहिजे. ही काळाची गरज आहे का. एक उडाली ठिणगी लाख पेटल्या मशाली, एक उडाली ठिणगी लाख पेटल्या मशाली. आणि जिजाऊंमुळे स्वराज्य संकल्पनेची नवी पहाट झाली. जिजाऊंमुळे स्वराज्य संकल्पनेची नवी पहाट झाली. आम्हाला जिजाऊ आधी समजल्या पाहिजेत का. जिजाऊ तुम्ही घडल्या नसत्या तर नसते घडले शिवशंभू छावा. अहो जिजाऊ तुम्ही नसत्या घडल्या तर नसते घडले शिवशंभू छावा. जिजाऊ तुम्ही नसत्या घडल्या तर नसता घडला स्वराज्याचा ठेवा. जिजाऊ तुम्ही नसत्या घडल्या तर नसता घडला हा स्वराज्याचा ठेवा. जिजाऊ तुम्ही नसत्या तर नसते राहिले सुवासिनींच्या भाळी कुंकू आणि आया बहिणींच्या किंकाळ्या भिडू लागल्या असत्या रणोमाळी. जिजाऊंनी अगणित उपकार या महाराष्ट्राच्या मातीवर केलेत. एक कवी जिजाऊंचं वर्णन करताना म्हणतो, माता भवानी तू लक्ष्मी स्वराज्याची अष्टभुजा जणू कलीच्या युगे. मावळवासिनी पुण्य विलासिनी स्मरणे जिच्या जगी पुण्य मिळे. धाक हमलेशांना आधार लोकांना स्मरणे जिच्या जगी पुण्य मिळे. शिवरायांची तू शक्ती परात्पर दिव्य रूप जिजा माऊलीचे. हेरण चंडी तू आली सधावून शक्ती बुद्धी तव ठाई बसे. शिवरायांची तू शक्ती परात्पर दिव्य रूप जिजा माऊलीचे. हिंदवी स्वराज्याचे पाहिले स्वप्न तू संस्थापिले सत्व स्वराज इथे. संस्थापिले सत्व स्वराज इथे. आधी आम्हाला जिजाऊ समजल्या पाहिजेत आणि जिजाऊ नावांच्या चालत्या बोलत्या विद्यापीठामध्ये संभाजीराजे लहानाचे मोठे होऊ लागले. संभाजीराजांचं मल्लविद्या असेल, दांडपट्टा असेल, सगळ्या शिक्षण हे बालवयात सुरू झाले. पुढे राजे शिवाजी महाराजांनी रायगड किल्ला जिंकून घेतला. बघा रायगड किल्ला जिंकून घेतला आणि सगळा भोसले परिवार त्या ठिकाणी रायगडावरती मुक्कामास आला. शिवाजी महाराजांनी शृंगारपुरावरती हल्ला केला आणि शृंगारपुरावरती हल्ला करत असताना त्या ठिकाणी पिलाजीराव शिर्क्यांची कन्या येसूबाई राणीसाहेब यांचा विवाह छत्रपती संभाजी महाराजांसोबत झाला. आणि यानंतर खरा राजकीय काळ संभाजीराजांच्या जीवनातला सुरू झाला. तो राजकीय काळ असा सुरू झाला. वय वर्ष संभाजीराजांचं 15 झालं आणि 15 झालं असताना छत्रपती संभाजी महाराजांना शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी 10,000ची फौज दिली आणि त्या फौजेचं मुलुकगिरी करण्यासाठी पाठवलं. संभाजीराजे ही 10,000ची फौज घेऊन मुलुकगिरी करण्यासाठी गेले. मुलुकगिरी करण्यासाठी गेल्यानंतर संभाजीराजांनी ही मुलुकगिरी यशस्वीरित्या पार पाडली आणि पुन्हा स्वराज्यात आले.
त्या ठिकाणी शिवाजी महाराजांना संभाजी महाराजांचा अभिमान वाटू लागला। त्यावेळेस ॲबे केरी नावाचा परकीय इतिहासकार हा स्वराज्यामध्ये आला होता आणि तत्कालीन परिस्थितीचा तत्कालीन काळाचं वर्णन करताना तो परकीय इतिहासकार आपल्या इतिहासामध्ये नोंद करून ठेवतो की तो असं म्हणतो की 15 वर्षाचा हा तरुण युवराज सर्व सैन्याचं 10,000 सैन्य घेऊन त्या ठिकाणी युद्ध करतोय आणि यशस्वीरित्या ते युद्ध पार पडतोय। त्या राजाचं जे सौंदर्य आहे, त्या राजाचा जो पराक्रम आहे, त्या राजाच्या ठायी असलेली जी लढावृत्ती आहे, हे पाहून सर्व सैन्य त्या राजाकडे एकवटतंय, त्या राजाप्रती निष्ठा बाळगून हे ॲबे केरी नावाचा जो परकीय इतिहासकार आहे, या परकीय इतिहासकारानं लिहून ठेवलं आहे। बघा, त्यानंतर आपल्याला माहिती आहे की या इतिहासामधला सगळ्यात वादाचा प्रश्न म्हणजे ज्यावेळेस राजे कर्नाटकच्या मोहिमेला गेले, कर्नाटकच्या मोहिमेला गेले असतानाचा प्रसंग आहे दादा, मी त्याच्यावरती जास्त बोलणार नाही। त्या कर्नाटकच्या प्रसंगामध्ये राजे कर्नाटकच्या मोहिमेवरती गेलेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांना शृंगारपुरी पाठवून दिले। शृंगारपुरी पाठवून दिल्यानंतर शृंगारपुरामध्ये राजे असताना राजांकडे वेळ होता, तो वेळ वाया न घालवता राजांनी काय केलं तर व्यायाम असेल, अध्ययन असेल, लेखन असेल याच्याकडे राजांनी लक्ष दिलं, प्रजेची काळजी घेतली आणि यामध्ये प्रजेचा शेतसारा जो होता तो माफ केला। आणि याने काय झालं तर रयतेचा जो महसूल होता स्वराज्याचा तो ढासळला गेला। तो ढासळला गेल्यानंतर राजे ज्यावेळेस शिवाजी महाराज स्वराज्यामध्ये पुन्हा परत आल्यानंतर काही मंत्रिमंडळातल्या काही मंत्र्यांनी शिवाजी महाराजांकडे येऊन सांगितलं की ही तक्रार केली संभाजी महाराजांविषयी की संभाजी महाराजांनी असं केल्यामुळे राजाचा महसूल ढासळतोय आणि राजांनी संभाजी महाराजांना सज्जनगडावरती पाठवून दिलं। राजे सज्जनगडावरती गेल्यानंतर बघा, दिलेर खान आणि राजांचा जो त्या ठिकाणीचा पत्रव्यवहार आहे, ती खलित आहे, ती आजही उपलब्ध आहे। त्याच्यामध्ये दिलेर खान असं म्हणतो की राजे तुम्ही आम्हाला येऊन मिळा, आपण एकत्र येऊन औरंगजेबाचं राज्य वाढवू। त्यावेळेस संभाजी महाराज दिलेर खानाला पत्र पाठवताना, लखोटा पाठवताना म्हणतात की हे तर तुम्ही त्या ठिकाणी रामानं रावणाशी मैत्री केल्यासारखं बोलताय। आणि पुढे चालून सगळ्यांना माहिती आहे भूपाळगडावरती ज्यावेळेस संभाजी महाराज दिलेर खानासोबत गेले आणि त्यावेळेस 700 मावळ्यांना आपले हात गमवावे लागले आणि या यातना सहन न झाल्यामुळे संभाजीराजे त्या ठिकाणाहून पुन्हा पन्हाळगडावरती गेले। ज्यावेळेस राजे पन्हाळगडावरती गेलेत ही गोष्ट शिवाजी महाराजांना समजली। शिवाजी महाराज थेट तिथून राजांना भेटण्यासाठी पन्हाळगडावरती आले आणि पन्हाळगडावरती आल्यानंतर बघा, पन्हाळगडावरती आल्यानंतर पितापुत्रांची गळाभेट झाली आणि त्यावेळेस शिवाजीराजे संभाजीराजांना बोलते झाले, संभाजीराजे तुम्हाला मी कर्नाटकची जहागिरी देतो आणि राजाराम महाराजांना त्या ठिकाणी महाराष्ट्रातली जहागिरी देतो। असं म्हटल्यानंतर संभाजीराजे बोलतायत की आबासाहेब आम्हाला काही नको, आम्ही दूध भात खाऊन तुमची सेवा करू, आम्हाला जन्मभर तुमच्या पायाशी राहण्याची संधी मिळावो हेच आमचं भाग्य आहे। मला सांगा, हा इतिहास मांडला जातो, राजे स्वराज्याच्या वाटणीची भाषा करतील का? आम्हाला ही गोष्ट कळत नाही की छत्रपती संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज यांनी हे जाणीवपूर्वक घडवून आणलेलं आहे। कसं काय तर बघा, ज्यावेळेस राजे कर्नाटकला गेले त्यावेळेस दिलेर खान महाराष्ट्रावरती चालून आला असता आणि दिलेर खान जर महाराष्ट्रावरती चालून आला असता तर राज्यामध्ये सैन्य किती होतं? म्हणून राजांनी संभाजीराजे आणि दिलेर खानामधला जो पत्रव्यवहार आहे, जर राजे सज्जनगडावरती त्यांना भेटायला जात असतील, पन्हाळ्यावर शिवाजीराजे भेटायला जात असतील तर यांच्यामध्ये हे जाणीवपूर्वक घडून आणलेलं आहे, ही गोष्ट आम्हाला समजली पाहिजे। असो हा वादाचा प्रश्न मी बाजूला सारते। आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय झालं तर राजांना संस्कृत भाषा ही अवगत होती आणि जे पंडित होते संस्कृतचे, ब्राह्मण जे होते ते जे संस्कृतमध्ये बोलायचे, त्यांच्या संस्कृतच्या चुका संभाजीराजे तोंडावरती काढू लागले आणि याचा राग ब्राह्मण लोकांना आला आणि यांनी कट कारस्थानं रचायला सुरुवात केली। आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय झालं असेल तर ते 3 एप्रिल 1680 रोजी छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सर्वांना सोडून निघून गेले। राजांना ही बातमी कळू नये म्हणून सगळ्या रायगडावरती पहारेकरी पहारा बसवण्यात आला, पण कशी होईना ती बातमी संभाजीराजांपर्यंत पोहोचली आणि ही बातमी ज्यावेळेस संभाजीराजांपर्यंत पोहोचली, संभाजीराजे लगोलग रायगडे आले आणि आपल्या वडिलांचे सगळे धार्मिक विधी पूर्ण केले।
धार्मिक विधी पूर्ण केल्यानंतर बघा आपल्या या महाराष्ट्राच्या मातीला फितुरीचा शापच आहे म्हणा. कट कारस्थानं रचायला सुरुवात झाली आणि पहिला कट रचला गेला तो म्हणजे या मंत्रिमंडळानं संभाजीराजांना कैद करायचं आणि राजाराम महाराजांना गादीवर बसवायचं. का तर आपली सत्ता चालेल मंत्रिमंडळाची. आणि हा पहिला कट रचला गेला. आणि पहा, कट रचल्या गेल्यानंतर हंबीरराव मोहिते राजाराम महाराजांचे सख्खे मामा, छत्रपती संभाजी महाराजांचे सावत्र मामा आणि सोयराबाई राणी साहेबांचे बंधू यांनी सगळ्यांनी ठरवलं की हंबीर मामा आपल्या सगळ्यांना नक्कीच मदत करतील आणि हंबीर मामांकडे गेले. हंबीरराव मोहित्यांकडे गेल्यानंतर हंबीरराव मोहित्यांनी या सगळ्यांना छत्रपती राजाराम महाराजांना छत्रपती बनवू यावरती होकार दिला. आणि हंबीरराव मोहित्यांनी एकनिष्ठ असलेले ते हंबीरराव मोहिते, या हंबीरराव मोहित्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना जाऊन सांगितलं. जे काही पत्र आले होते ते सगळे पत्र वाचून दाखवले. यावर संभाजी महाराजांनी सगळ्यांना अटक केलं, सगळ्यांना कैद केलं. आणि 20 जुलै रोजी ज्यावेळेस संभाजी महाराजांनी स्वतःचं मंचकारोहण केलं, राजे सिंहासनाधीश्वर छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्याचे दुसरे छत्रपती व्हायला निघाले, त्यावेळेस या सगळ्या मंत्रिमंडळाला राजांनी माफी केली, सगळ्यांना माफ केलं आणि सगळ्यांना सोडलं. अहो, एक कट पूर्ण होतोय तो ना होतोय, लगेच दुसरा कट रचला गेला. तो दुसरा कट काय रचला गेला तर अन्नामध्ये विषबाधा करण्याचा प्रयत्न केला. राजांनी पुन्हा यांना अटक केलं आणि पुन्हा माफी दिली. आणि याच्यामध्ये विशेष म्हणजे ज्या औरंगजेब हा महाराष्ट्र जिंकण्यासाठी आला होता, त्या औरंगजेबाचा मुलगा अकबर तो संभाजीराजांना पत्र लिहितो आणि तो संभाजीराजांना म्हणतो की तुम्ही मला आश्रय द्यावा. संभाजीराजे याला नकार देतात, पण तो संभाजीराजांकडे न सांगता आश्रयासाठी येतो आणि पै पाहुणा आपल्याकडे आलाय म्हणून संभाजीराजे त्याची चांगली उत्तम व्यवस्था करतात. पण आमच्या मातीला फितुरीचा शापच आहे म्हणा. पुन्हा एकदा कट रचला गेला. या मंत्रिमंडळानं काय केलं तर त्या अकबराला पत्र लिहिलं की राजाराम महाराजांना गादीवरती बसू, राजाराम महाराजांना गादीवर बसू, शंभूराजांना कैद करू. मात्र तो अकबर राजांच्या आश्रयाला आला होता. तो अकबर संभाजी महाराजांकडे गेला आणि संभाजी महाराजांना घडलेला वृत्तांत सांगितला. वाचलेले पत्र त्या ठिकाणी आलेले दाखवले आणि संभाजीराजांनी पुन्हा या सर्व मंत्रिमंडळाला कैद केलं आणि मात्र जन्मठेपेची त्या ठिकाणी शिक्षा दिली. बघा, याच अकबराला त्याचा पिता जो औरंगजेब होता, या औरंगजेबानं पत्र पाठवलं की बाबा तू पुन्हा आपल्यामध्ये ये, तुला आम्ही माफी देऊ. त्यावेळेस हा अकबर काय म्हणतोय माहितीये, ज्या औरंगजेबानं स्वतःच्या बापाला मारलं, ज्या औरंगजेबानं स्वतःच्या भावाला मारलं, ज्या औरंगजेबानं स्वतःच्या पुतण्याला आपू नावाचं व्यसन देऊन भुलून कैद करून मारलं, तो मला कसली माफी देईल. आणि तो औरंगजेबाचा मुलगा अकबर इराणला गेला, तिथंच त्याचं निधन झालं.